T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना परत एकदा दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे। प्रिव्ह्यू मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पाकिस्तानपेक्षा इंग्लंडचं पारडं हे किंचित थोडंसं जड आहे, कारण त्यांच्याकडे अनुभव आहे, बॅटिंग मध्ये डेप्थ आहे आणि त्याचबरोबर शांत डोक्याने खेळणारे खेळाडू आहेत। आज फायनल मॅच मध्ये तो शांतपणा इंग्लंडच्या कामी आलेला आहे। मेथड विरुद्ध मॅडनेस असं मी तुम्हाला वर्णन केलेलं होतं इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं, आणि काही प्रमाणात तसंच आपल्याला बघायला मिळालं। आज फलंदाजी बघायला जमा झालेल्या 80,000 प्रेक्षकांना हे कबूल करायला लागेल की टॉप क्लास फलंदाजी नाही, टॉप क्लास गोलंदाजी मात्र जरूर बघायला मिळालेली आहे आणि त्याचा आनंद 80,000 प्रेक्षकांनी घेतलेला आहे। पहिली बॉलिंग जी होती ती इंग्लंडच्या संघाला करायला मिळाली आणि त्याचा चांगली गोष्ट अशी झाली की इंग्लंडच्या सगळ्या बॉलर्सने अत्यंत टिचून बॉलिंग केली, पाकिस्तानच्या बॅट्समनला हात मोकळे करायला संधी दिली नाही आणि त्यामुळे धावा या पटापट जमा झाल्याने ग्राउंड सुद्धा मोठं होतं। चौकार षटकार मारणं हे खूप अवघड होतं। सॅम करन असू देत, आदिल रशीद असू देत, बेन स्टोक्स असू देत, या सगळ्यांनी खूप टिचून बॉलिंग केली। बाबर आझम नको त्या वेळेला आऊट झाला, शान मसूद नको त्या वेळेला आऊट झाला, बाकीच्या बॅट्समनला तर चमच बसवता आला नाही आणि जेव्हा 20 षटकांचा खेळ थांबला आणि आम्ही स्कोरबोर्डकडे पाहिलं तेव्हा फक्त 137 धावा जमा झालेल्या होत्या। 137 धावा T20 क्रिकेटमध्ये खूप मोठ्या मानल्या जात नाही। वाटलं होतं भारताला जसं चोपून काढलं तसंच इंग्लंडचे बॅट्समन आता पाकिस्तानच्या बॉलर्सना सुद्धा चोपून काढणार, पण तसं अजिबात झालं नाही। कौतुक करायला लागेल पाकिस्तानच्या बॉलिंगचं, कारण त्यांच्या बॉलर्सनी जीवापाड प्रयत्न केले। अशी काही सुंदर फास्ट बॉलिंग केली नसीम शाह, खास करून मला नाव घ्यायला लागेल। किती वेळा त्यांनी बॅट्समनला बीट केलं, पण तो दुर्दैवानी बॅटची कड बॉलनी घेतली नाही। आणि बेन स्टोक्सचं एक कौतुक करायला लागेल की जोस बटलर आऊट झाल्यानंतर त्यांनी जबाबदारी स्वीकारली, विकेटवरती उभा राहिला, शांतपणे वाट पाहिली की महत्त्वाच्या बॉलर्सच्या ओव्हर्स कधी संपतील। त्या संपल्यानंतर हल्ला बॉल करायला बेन स्टोक्स तयार झाला। समोर अनुभवी मोईन अली होता आणि मग इंग्लंडला विजयापासून रोखणं हे शक्य नव्हतं। त्यामुळे इंग्लंडनी अत्यंत पद्धतशीरपणे क्रिकेट खेळून संपूर्ण स्पर्धेमध्ये सातत्य ठेवून आपल्या गुणवत्तेला न्याय देऊन वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप वरती दुसऱ्यांदा नाव कोरलेलं आहे। त्यामुळे वेल प्लेड इंग्लंड, परंतु कौतुक करायला लागेल पाकिस्तान संघाचा सुद्धा की त्यांनी शेवटपर्यंत दिलेली लढत ही स्मरणात राहणारीच आहे। सुनंदन लेले, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड। तुम्ही सुद्धा तुमचं मत मांडा, फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।